गाणार कष्टार दुःखार दारिद्र्यार सर्व रोगार सर्व पापार हर हर महादेव. हॅलो गाईस, नमस्कार. तर स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूबच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर गाईस, आता 12 वाजता महाशिवरात्री चालू होईल. उद्या महाशिवरात्री आहे म्हणजे. आणि आता 11:30 वाजलेत. आम्ही चाललो आहे बाबुलनाथ मंदिरमध्ये, कारण की तिकडे दर्शनासाठी. आणि 4 वाजता तिकडे आरती पण होईल. भस्म आरती होते आय थिंक. तर त्यासाठीच चाललो आहे आम्ही, मी आणि माझे सर्व मित्र आहेत. जय शंभोनारायण. हर हर महादेव. बघा कुठे बसलाय. तर तिकडे भक्तांची खूप गर्दी पण असते. 10 वाजल्यापासून लाईन लागते तिथे. आणि आम्हाला जरा लेट झाले, 11:30 वाजलेत. 12 पर्यंत आम्ही पोहोचू आता निघालो. तर बघूया तिकडे जाऊन गर्दी किती आहे ते. आणि आपल्याला पण 3-4 तास आता लाईनीमध्ये राहायचं आहे. तर चला निघूया फटफट. तर गाईस, आत्ता आम्ही आलेलो जरा मेडिकलमध्ये प्रेटर घेण्यासाठी, कारण की रात्रभर जागायचं तर थोडी एनर्जी लागेल आम्हाला. आणि आपल्या भावाची गाडी बघा कसली चमकते, नवीन बुलेट आहे. इकडे गेलेत आता हे प्रेटर घ्यायला. हा बघा एक, हा कोण आहे माहितीये आमच्या ग्रुप मधला, मिस्टर बीन. तडमडतोय बघा, एक डिओ साठी तडमडतोय तो. आणि काय, आता आम्ही आलोय माटुंगामध्ये. माटुंगामध्ये हा मेडिकल आहे, डे अँड नाईट असतो तो तिकडे. आणि इकडे ना, अरे हे काय, हे ना इधर. मग तुला काय पाहिजे, लिंबू सरबत? फ्रीज नाही खोलू शकत आपण? क्यों? बाहर का बेगा किधर 12 किधर बजे अभी? तो मेरा 12 ना 8 बजे अभी चाय पी तेरे को दे दे उसको नहीं चाहिए उसको. अरे पिएगा क्या? हे घे लवकर. बस हो गया ना चाय. बस हो गया. तेरे में मार रहा हूँ, मेरे नाम मत डकर किधर. हाँ भाई, मैं देख. इसका नखरा देखो. यही ना गाइस, हम लोग के ग्रुप का एक शब्द आया था लेकिन वो बोल नहीं सकता मैं. ये कितना बजा? ये खुलना कुछ भी नहीं पीते पानी 12 के बाद. अरे कुछ भी नहीं कंज्यूम करता. जब ऊपर आता ना, जब ऊपर से. हाँ, ऐसा रहता है. केवल ये ऊपर कर. थैंक यू. चाय देगा तो चाय वो छोड़, मैं रेडबुल डाला ना चाय के अंदर और भैया को पिलाया. चला काय, आता रेडबुलचा पण आमचा ब्रेक झालेला आहे. तर डायरेक्ट जाऊया मंदिरात. आणि मला तर वाटतंय आता गाईस गर्दी असणारच, कारण की आम्ही 12 वाजता आता इथून निघतोय. अजून आम्हाला जायला अर्धा तास लागेल तिकडे. तर गर्दी तर आम्हाला भेटणार आहे, पण जास्त पण नको भेटायला. मंदिरच्या बाजूला जे पॅसेज आहे तिथे तरी बघायला भेटलं ना, मस्त होईल. गाईस, हा आहे माटुंगा. इकडनं राईट मारलं की या सिग्नल वरनं रुया कॉलेज येतो आणि लेफ्टला पाय गार्डन. आणि आपल्याला जायचं डायरेक्ट समोर आहे दादर टीटी. हे बघा गाईस, हा आहे रुया कॉलेज समोरचा. आम्ही जेव्हा जॉबला होतो, पण आता पण जॉबलाच आहे, पण पहिल्यांदा कोरोनाच्या अगोदर 2019 मध्ये मी, प्रसाद, धर्मा, आम्ही सर्व जॉबवर ना सुटल्यावरती इथे बसायला यायचो संध्याकाळचा. मस्त वाटायचं तेव्हा. आता जरा जॉबचा प्रेशर वाढलाय आणि सर्वजण आता कामाला पण दुसरीकडे लागलेत, म्हणून जास्त आम्ही भेटत नाही, डायरेक्ट घरीच येतो. पण ते पहिल्याचे पण दिवस गाइस खूप वेगळे होते. गाइस, 12 बज चुके हैं. आप सभी को और आपके परिवार को महाशिवरात्रि की हार्दिक शुभकामनाएं. आप सभी का दिन अच्छा जाए. और मैं आपको सुबह भगवान जी का दर्शन भी दूंगा, उससे आपका और मेरा दोनों का दिन अच्छा जाएगा, क्योंकि आप मेरा एक परिवार हो. और परिवार के लिए मैं इतना तो कर ही सकता हूँ. तो मस्त आपको भस्म आरती और शंकर भगवान जी का दर्शन भी दूंगा सुबह. तो गाइस, ब्लॉग कंटिन्यू, आगे देखते रहिए. गाइस, आता आलेलो चिंचपोकलीला. इथे पेट्रोल पंप चालू आहे का बघूया. आहे चालू आहे. नशीब आहे आमचा आज.
चला इथे तरी पेट्रोल भेटेल आपल्या भावाला. गर्दी खूप आहे इथे. अरे ये सर्किट हो गेले क्या रे जरा. इसको बोला भी मेरा अगर वो येणार आहे ना आपण तिथे जा. तर गाईस आता आम्ही पेट्रोल पंप वरती आलेलो. आमच्या दोघांच्या गाडीमध्ये पेट्रोल आहे आणि हा भाई आमच्याच पाठी आले नाही. असं बघा कसला. सर्किट झालं तर जरा सर्किट. ताऱ्या ताऱ्या ताऱ्या. अशीच मस्ती आमच्या ग्रुप मध्ये बघायला भेटेल. बघा गाईस आलाय आमचा. काय 62 अरे वैतागलाय बिचारा, खूप टेन्शन मध्ये आहे. का रे पैसे का रिटर्न देतोय. हा माणूस पण दिलदार आहे. आम्ही किती पण त्याला वाईट बोललो तरी माणूस दिलदार आहे तो. 500 रुपये दिलेलेच. नाही दिलदार आहे, दिलदार आहे माणूस, चांगला आहे तो. आणि काय पेट्रोल भरून निघालो आम्ही. आता आहे चिंचपोकलीच्या ब्रिज वरती. हा खूप मोठा ब्रिज आहे आणि याचे टर्निंग पण थोडे डेंजरस आहेत आणि रोड पण खूप खराब आहे. त्या साईडचा मस्त आहे जरा, त्या साईडचा खूपच खराब आहे. मध्ये तर पॅचेस टाकून ठेवलेले, ते आता वाटतं बनवत आहेत. नाही बघा पॅचेस आहेत अजून. गाडी थोडी आरामात चालवायला लागते कारण की टायर डायरेक्ट स्लिप होतो. आणि उगाच पडलो आणि पाठून गाडी बिडी आली तर गेमच खलास होऊ लागतं. त्याचं आरामात जाऊया गाईस. बाबुलनाथला जायचं एक मोटिव्ह पण आहे कारण की तिकडे गेल्यावरती सकाळची जी आरती होते ती बघून ऐकून मन खूप प्रसन्न होतो. एक वेगळीच एनर्जी येते आपल्यामध्ये. म्हणून एवढा रात्रीचा जागून वगैरे आम्ही चाललोय आता. आणि काय आमचा ग्रुप जास्त करून देवदर्शनच करतो. तुम्ही माझ्या ब्लॉग मध्ये बघितलं असेल की आम्ही जास्त करून देवदर्शनच्या ठिकाणी जातो. तर आम्हाला आवडतं ते. आता पुढे पण खूप प्लॅन आहेत, ते पण आम्ही करणार आहोत आणि तुम्हाला पण दाखवणार आहोत कसं काय होणार आहे ते. आणि ब्लॉगिंग आता आपण म्हणजे कंटिन्यू ठेवणार आहेत. ते आपल्याला ग्रोथ कधी भेटेल ते काय माहिती नाही, पण आपण आपली मेहनत चालूच ठेवायची, हेच माझं म्हणणं आहे. हे आपला धर्म. गणेश 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 का गणेश का गोऱ्यावाडी गोऱ्यावाडी. तर गायस आपण पोहोचलोय जवळ. इकडनं आता फक्त 2 मिनिटाचा रस्ता आहे. भाऊ समोर बघ, 2 मिनिटाचा रस्ता आहे. पुढे जाऊन राईट मारल्यावरती येईल आपलं मंदिर, बाबुलनाथ मंदिर. गाईस पोहोचलोय आणि गर्दी बघा, बापरे. आम्हाला यायला लेट झाले गाईस खूप. एवढा गर्दी बघा कसली वाढले. पार्किंग बघा, समोरच्या गल्लीत कधी एवढ्या गाड्या नसतात आणि इथपर्यंत पार्किंग आले. हे बघा अजून पुढे पब्लिक शोधते पार्किंग कुठे भेटते का. खूप गर्दी आहे गाईस. ते तिकडे बघूनच मी बोललेलो आम्हाला खूप लेट झालं यायला. आता लाईन कुठपर्यंत गेले ते बघायचं आहे. त्यामुळे तुम्हाला गर्दी पण दाखवतो पुढे जाऊन. हे बघा गाईस गर्दी बघा. हा हे समोरनच वाटतं जायला लागेल. भुलभुलैया. एक घंटा रुक के तू त्र्यंबकेश्वरला आलेला? तू पण नव्हता ना? तो होता ना तेव्हा, माहितीये ते आपण फिरत होतो. हा
सेम आता तसंच वाटतंय. एडा का हे तेवढा मोठा आहे ना, विसरून नको. तू त्र्यंबकेश्वरला जा, मग तुला समजेल. गेलंयस का? गाईस, हे पहिल्यांदा असं मी एक्सपिरियन्स करतोय माझ्या लाईफ मध्ये. पहिल्यांदा मी गेलेलो आपलं त्र्यंबकेश्वरला, तिकडे पण असंच होतं, पण एवढं जास्त नव्हतं. हे खूपच जरा जास्त आहे आणि आज पब्लिक पण खूप जास्त आहे. आता ही लाईन केवढी पुढे जाईल काय माहिती. हर 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 महादेव महादेव नमो पार्वती पते हर हर महादेव. तो तारक मेहताच्या उलट्या चष्म्यामध्ये अय्यर तो फसलेला पझल मध्ये भुलभुलैया सेम तसंच बनवलंय हे. चक्कर बिक्कर यायची. एक तर उपवास आहे उद्या, म्हणजे आजच. 100-200 तरी मला वाटतं हे पझल असतील. हा प्रसाद, 100-200 तरी हे पझल असतील. कितपर्यंत गेलंय ते आम्ही बघतोय तसं ते पुढे पुढे वाढतच चाललंय, थांबतच नाही. हा, दर्शन चालू आहे ना. निकलते रहो हा, पण आपण रुकेंगे क्योंकि आपण को आरती के लिए रुकना है. बघा आता तुम्हाला मेन गर्दी दिसेल. जेव्हा पब्लिक चालत होती तेव्हा काय समजलं नाही, पण आता सर्व थांबले तर गर्दी बघा खूप जास्त आहे. तर गाईस पोहोचलोय आता फायनली 1.5 तासाच्या कष्टानंतर. अजून 10 मिनिटं थांबायला लागेल इथे. इथून लाईन आतमध्ये चालली. तिथं बाप्पांचं मंदिर पण आहे, इच्छापूर्ती गणपती मंदिर. हो का, बाप्पांचं पण दर्शन करून घ्या. तर गाईस इकडे चप्पल ठेवण्यासाठी पण चांगली सुविधा केलेली आहे. ते बॅक साईडला ती लाईन बघा. 1.5 तास लागले आम्हाला त्या लाईनीत नाही यायला. 12 बजे आए थे, 2 घंटा 45 मिनिट. 2 तास 45 मिनिटं तर खूप जास्त झाले. आणि तिथं सिंगल लाईन होती. आणि इथे बघा, इथं वाटणारच नाही मी लवकर जाऊ करून. बापरे, 4ची मंगल आरती आम्हाला काय भेटणार नाही असं वाटतंय आम्हाला, कारण गर्दीच तेवढी आहे. नमः पार्वती पते हर हर महादेव. हर हर महादेव, हर हर महादेव. तर काही आतमध्ये आलोय आणि आम्हाला वाटलं आतमध्ये लाईन नसेल, आतमध्ये पण लाईन आहे. आणि आता परत 100 राऊंड फिरायच्यात आम्हाला. माहित नाही रे. नाही गाईस, मी मस्ती करतोय. किती आहे ते तुम्हाला पुढे सांगतो. कालार, कष्टार, दुःखार, दारिद्र्यार, सर्व रोगार, सर्व पापार हर हर महादेव. तर गाईस फायनली पोहोचलो आम्ही. मंदिर येईल आता. इथे पण आपलं मातेचं मंदिर आहे. तर गाईस दर्शन करून घ्या तुम्ही पण. बाप्पांचं पण मंदिर आहे ते पण दाखवतो. हे बघा, तर बाप्पांचं पण दर्शन करून घ्या. तर गाईस आमचं सुंदर अशा प्रकारे दर्शन झालेलं आहे. आणि आम्हाला एक खंत वाटते, आम्हाला मंगला आरती बघायची होती कशी असते ती, कारण की महाशिवरात्रीला सर्वात पहिली आरती तीच असते. पण ती आम्हाला बघता आली नाही, कारण भाविक खूप जास्त प्रमाणात आलेत दर्शनासाठी. तर मॅनेजमेंट टीम दर्शन खूप लवकर करते, त्यामुळे आम्हाला ते मंगला आरती अनुभवता ना आली. आणि गाईस अजून एक गोष्ट की जे बोलतात ना, नशिबात लिहिलेलं असतं तेच होतं.
आमच्या नशिबामध्ये ब्रह्ममुहूर्त याच्यामध्ये दर्शन करायला भेटलं आम्हाला, तर ते आमच्यासाठी खूप नशिबाची गोष्ट आहे. आणि अजून एक गाईस, आमचे मित्र अजून लाईनीमध्ये आहेत, ते पाठी थांबलेले जरा, म्हणून ते आता लाईनीमध्ये लागलेत, तर त्यांना मंगलाआरती भेटू शकते. तर ते त्यांच्यासाठी आणि आमच्यासाठी खूप भाग्याची गोष्ट आहे. आणि गाईस अजून एक तुम्हाला म्हणजे जी मला वाटलं ते तुम्हाला सांगायचं होतं. जसं आम्ही गाभाऱ्यामध्ये घुसलो आणि दर्शनासाठी म्हणजे तिथे दर्शनासाठी गेलो, तर तिथे एक वेगळीच पॉझिटिव्ह वाईब आणि एक एनर्जी होती, म्हणजे वेगळीच एनर्जी होती ती. ते असं तुम्हाला मी सांगून समजणार नाही. त्यासाठी तुम्हाला पण एकदा बाबुलनाथ मंदिरमध्ये या आणि दर्शन घ्या, तेव्हा तुम्हाला समजेल जे मी काय बोलतोय ते. कारण की एक वेगळीच पॉझिटिव्ह एनर्जी आहे इथे. आणि आता मित्र येतील खाली दर्शन करून, तर तिकडनं आपण बघूया पुढे कुठे जायचं इथे. तर गाईस मित्र पण खाली आलेत, त्यांना पण मंगला आरती भेटली नाही, ठीक आहे, पण त्यांचं पण दर्शन झालेलं आहे. हे का आलेत आणि इकडं येऊन बसलेत आणि आम्हाला कॉल पण नाही करत की आम्ही इकडे बसलोय करून. असे नग भरलेत आमच्या ग्रुपमध्ये. तर भावा कसं वाटलं तुला दर्शन? गाईस ह्याला किती वेळेला आम्ही बाहेर चाललोय, किती वेळेला बोलवली, कधी आला नाही, पण ह्या टायमाला कसा आला ते त्यालाच माहिती. कसा आलास तू ह्या टायमाला? देवाने बोलवलं, बरोबर आहे, चांगलं आहे. अरे वा त्यामुळे मी आलो. चांगलंय चांगलंय, मला देवाने बोलवलं, तर मला एकदम मस्त वाटलं. येणार मी नेक्स्ट टाइम परत येईन. चांगलं आहे. आपल्या मुले भावाला पण खूप चांगलं वाटलं. आणि तुला पण कसं वाटलं भावा? मस्त मस्त, दर्शन खूप चांगलं झालं ना तुझं? खरंच चांगलं झालं. काय आता आम्ही आलोय मरीन लाईन्स मध्ये. इथे थोडा वेळ थांबूया, मस्त बसू, थंड हवा येते इथे बसून, मग डायरेक्ट निघू आपण घरी का. आणि हा कुठला कोस्टल रोड, हा कोस्टल रोड आहे तो, हा इकडे बाहेर निघतो. आणि आमचा मित्र प्रथमेश आणि दर्शन गेलाय चहाच्या टपरीवरती. आणि हा माणूस आम्हाला घेऊन आलाय मरीन लाईन्सला. तुला लाज वाटते? कोस्टल रोड, कोस्टल रोड. तर इकडे आता आम्ही थांबलो. तर गाईस आता आम्ही चाललोय मरीन लाईन्स वर ना चर्चगेटला. थोडं काही उपवासाचं खायला भेटतंय का बघण्यासाठी, कारण की आता थोडी भूक लागले. जेवून निघालेलो, पण आता कसं रात्रभर जागा होतो, तर आता थोडी भूक लागले म्हणून बघतोय तिकडे काय भेटतं का खायला. कारण की चर्चगेट फेमसच आहे आणि त्या साईडला खाऊ गल्ली पण आहे. जे आता चालू असेल की नाही असेल ते माहिती नाही. आणि हा आपला मरीन लाईन्स कसलं बनवलंय बघा. आता मी लास्ट एकदा कधी आलेलो गाईस माहितीये का? मी 10वी मध्ये होतो, म्हणजे 2014 की 15 मध्ये. तेव्हा मित्रांसोबत आलेलो. आमचा सँड ऑफ होता, लास्ट दिवस होता, त्या दिवशी आलेलो सर्व मित्रांसोबत. आणि आत्ता आलोय त्याच्यानंतर. तर गाईस आता घरी जात होतो, तर घरी जाता जाता मुंबादेवी मंदिर पण जवळच होता, तर आता आम्ही तिकडे पण आलोय. तर हा समोर आहे मुंबादेवी मंदिर. बघूया आता आतमध्ये चालू आहे की नाही ते. तो समोर आहे कलश, त्या आतमध्ये मंदिर आहे. मंदिर अजून चालू नाही झालं, 6 वाजता मंदिर चालू होतं म्हणून आम्ही बाहेरनच पाया पडलो. नेक्स्ट टाइम परत एकदा दर्शनासाठी येऊ आईच्या, आणि नक्कीच येऊ. आणि आता चाललो आम्ही घरी. खूप झोप आली, आता जाऊन डायरेक्ट स्लीप. नाही, डायरेक्ट स्लीप नाही, ब्लॉग एडिट करून आजच्या आज टाकायचं पण आहे. तर पहिला जाऊन ब्लॉग एडिट करणार, नंतर झोपणार. तर गाईस आता आम्ही आलो घरी. आणि आय होप हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. चला बाय.